आदरणीय मनोज जरांगे पाटील यांचे मावळे या ठिकाणी मराठा आरक्षण मागण्यासाठी या ठिकाणी सरकारच्या दारात विनंती करण्यासाठी या ठिकाणी मुंबईला जात आहोत। तरी आमच्या सरकारकडे एवढ्याच मागण्या आहे की मुंबईमध्ये आल्याच्या नंतर दादांची प्रकृती खराब होऊ नये याची काळजी सर्वसामान्य मराठा समाजालाच नव्हे तर लहान लहान लेकरांना सुद्धा या ठिकाणी आहे। आपण या ठिकाणी मागंसुद्धा पाहत आहात की लहान लहान लेकरंसुद्धा या ठिकाणी दादांचं स्वागत करण्यासाठी रस्त्यावर येऊन उभं राहिलेले आहेत। परंतु जातीवंत मराठा आज घरात न बसता उद्याच्या येणाऱ्या स्वतःच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी मुंबईच्या दिशेने या ठिकाणी कूच करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तरी जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना मी या ठिकाणी आज असं आवाहन करतोय की उद्या सर्वांनी या ठिकाणी मुंबईच्या दिशेने लवकरात लवकर येण्याची कृपा करावी। आम्ही या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आमच्या सोबत केलेली आहे। प्रत्येक गावातून एक आयसर हे खास जेवणासाठी या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे। प्रत्येक गावातून 10-10, 20-20 गाड्या या ठिकाणी मुंबईच्या दिशेने जात आहेत। मुंबईच्या दिशेने आम्ही निघालेलो आहोत। कमीत कमी 2 ते 3 महिन्याचं राशन या ठिकाणी आम्ही मुंबईला घेऊन सोबत चाललेलो आहोत व प्रत्येक गावातील अर्धेच लोक मुंबईला या ठिकाणी चाललेले आहेत। अर्धे लोक नंतर मागून या ठिकाणी येणार आहेत जेणेकरून शेतीचेही कामे खोळंबली नाहीत पाहिजेत। कारण की मराठा समाज हा एकदम सध्याला बिकट परिस्थितीमध्ये चाललेला समाज आहे। शेतीच्या जीवावर त्याला उदरनिर्वाह भागतो। त्यामुळे प्रत्येक घरातील 1 किंवा 2 व्यक्ती या ठिकाणी मुंबईच्या दिशेने निघत आहेत आणि नंतर ते माघारी येऊन 3 महिन्याच्या नंतर दुसरे 2-3 माणसं या ठिकाणी मुंबईच्या दिशेने जात आहेत। माझं नाव बंकट शिंदे, मी प्रॉपर चौसा शहराचा माझं गाव आहे बालाघाट, मांजर, मुंबई।